स्वागत आहे। आज आपण जीवनाचा संघर्षमय प्रवास करत पंचकर्मा चिकित्सक यामध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या प्रतीक्षा आडविलकर यांचा जीवनपट उलगडणार आहोत। चला तर मग वळूया महाराष्ट्राची रणरागिणी या विशेष कार्यक्रमात। नमस्कार मॅडम। नमस्कार। आता तुम्ही स्वतः एक संघर्षमय प्रवास करत आज इथवर पोहोचलात। तुम्ही पंचकर्मा चिकित्सक मध्ये तुम्ही स्वतः उभं केले ते, तर तो प्रवास तुमचा कसा होता काय सांगा? काय झालं, माझं डिवोर्सचं चालू होतं। मग त्यावेळेला मी ठरवलं की आपण घरात बसून काय करायचं, तर आपण काहीतरी केलं पाहिजे। आपल्या आई वडिलांच्या ह्याच्यावर आपण किती दिवस राहणार। त्यासाठी मी एक पेपरला ॲड वाचली। एका दवाखान्याचे डॉक्टर पोद्दार म्हणून ते कोल्हापूरमध्ये डॉक्टर आहेत, त्यांची ॲड वाचल्यावर तिथं मी गेले। त्यांनी मला रिसेप्शनिस्टसाठी जॉब दिला होता, पण नंतर बोलले तू हे मसाज वगैरे शिकलीस तर तुला पुढच्या आयुष्यासाठी तुला त्याचा भरपूर फायदा होईल। त्यासाठी मी डॉक्टरांना बोलले ठीक आहे शिकवा। मग तिथं मी गेले, मसाजचं चालू केलं विथ रिसेप्शनिस्ट। दोन्ही जॉब मी सांभाळत होते। नंतर मला एक मुलगा होता, त्याची पूर्ण जबाबदारी मी स्वतः माझ्यावर घेतली, कारण की आई वडिलांवर डिपेंड राहणं मला बरोबर वाटत नव्हतं। मग त्याच्यानंतर मी एक 5-6 वर्ष तिथं डॉक्टरांकडे जॉब केला आणि तसा तो प्रवास तुमचा सुरू झाला। हो। तर मग आता म्हटलात की डिवोर्स तर तुमचं त्यावेळेला चालू होतं, त्यानंतर तुम्ही पंचकर्मा चिकित्सक चालू केलं। त्या आधीचं आयुष्य तुमचं कसं होतं त्याबद्दल काय सांगा? त्या आधीचं आयुष्य म्हणजे आई वडिलांकडचं तर खूपच चांगलं होतं। खूप आनंदी वातावरण होतं। जॉईंट फॅमिली आहे आमची, त्यामुळं जॉईंट फॅमिलीमध्ये कसं राहायचं हे आम्ही छान शिकलो होतो आई वडिलांकडून। त्यामुळं असं काही नाही, खूप त्रास काहीच नव्हता। जरा आयुष्याला कलाडणी मिळाली म्हणजे मॅरेज झालं, त्याच्यानंतर हे सगळं त्रास सहन करावा लागला। तरी पण मी हार मानली नाही की आपलं असं झालंय, आता आपण काय करायचं, रडत बसायचं तर नाही, आपण काहीतरी केलं पाहिजे। यासाठी मी मला मार्ग मिळाला, त्यातून मी चालू केलं मसाज। तर आता प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी येत असतात, पण त्या अडचणीवर मात करून आपण पुढे जाणं म्हणजेच आपण आयुष्यात जगणं हे खऱ्या अर्थानं म्हणतो आपण। पण तुम्ही लग्नानंतर तुम्ही ते सेकंड मॅरेज नंतर तुम्ही चिकित्सक स्वतःच उभं केलं आणि होम डिलिव्हरी तुम्ही करताय, तिथं जाऊन तुम्ही ते सर्व्हिस तुम्ही देताय। तर घरच्यांचा सपोर्ट याबद्दल कसा होता काय सांगा? नाही, माझं सेकंड मॅरेज झालं आणि त्याच्यानंतर काय झालं, एक तर माझं गाव खेडेगाव आहे बहादुरी, तर मला असं वाटत होतं की त्या गावामध्ये म्हणजे आपलं कसं होणार की बाहेर पाठवतील का वगैरे। पण कसं असतं, प्रत्येक गोष्टीमागे देवाची पण कृपा असावी लागते की त्यासाठी मला सासर खूप चांगलं मिळालं। इकडं पण मला जॉईंट फॅमिली आहे, माझी मोठी आहे, कुणीही मला विरोध केला नाही की तू हे करू नकोस म्हणून। त्याच्यानंतर माझी एक मैत्रीण आहे, मी तिचं नाव आवर्जून घेईन की अनुपमा सतीश माने। तेव्हा पण मी नाव घेतलं होतं माझ्या सत्काराच्या वेळी। खरोखर बाहेरची पण एक व्यक्ती अशी पाहिजे की खरोखर आपण या जगामध्ये बाहेर पडत असताना घराच्या की खरोखर लोक कशी आहेत त्याचा अनुभव आपल्याला नसतो। खरं त्यांच्या ह्याच्यातून मला अनुभव मिळाला आणि त्यांनी मला बाहेर पडण्यासाठी खूप प्रोत्साहित केलं की नाही तू हे कर आणि तू जा, असं समजू नकोस हे खेडेगाव आहे वगैरे। अशी मसाज वगैरे करून घेणारी पण लेडीज भरपूर आहेत आपल्या इथे। आणि सगळ्यात महत्त्वाचं माझे मिस्टर, त्यांनी मला इतका सपोर्ट केलाय की त्यांनी मला कधी विचारलं नाही तू कुणीकडे चाललेस आणि काय करतेस, आणि त्यामुळे मी हे सहज करू शकले। मला काही प्रॉब्लेमच आला नाही ह्यात। माझं म्हणजे जे चालू होतं काम त्यामध्ये मला कधी अडचण आली नाही, मी अजूनही करते। म्हणजे आपण एखादी गोष्ट ज्यावेळेला करत असतो त्यावेळेला घरच्यांचा सपोर्ट असणं देखील महत्वाचं सगळ्यात महत्वाचं असतं की आपल्याला घरच्यांचा सपोर्ट। आपण जिथे काम करतोय ते काम सुद्धा आपण आनंदानं, प्रेमानं आणि मनापासून केलं पाहिजे, तरच त्यात आपल्याला यश मिळतं। नाहीतर बाहेर गेलोय आणि घरच्यांचं कशाला काय, तर तिथे आपलं लक्ष पण नाही लागत। पण नाही, खरोखर माझी घरची फॅमिली मला खूप सपोर्ट केला या बाबतीत। आणि मी केल्याने अजिबात कुणाकडे लक्ष दिलं नाही जगाकडे की माझं सेकंड मॅरेज झालंय आणि मी कशी बाहेर पडू, काय करू। माझ्या डोक्यात एकच विषय होता की आपण कष्ट केलं पाहिजे, त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही। त्यासाठी मी कधी लाजले नाही का घाबरले नाही, मी बाहेर पडले आणि मी ते केलं आणि करते अजून।
मग अशी तुम्ही म्हणालात की सेकंड मॅरेज नंतर तुमचं आयुष्याला कलाटणी देणारं तुमचं ते आयुष्य घडलं किंवा संघर्षमय प्रवास तुमचा लग्नानंतरचा चालू झाला. लहानपणापासून आतापर्यंत तुम्ही लग्न होईपर्यंत व्यवस्थित सगळं होतं, त्यानंतरचा प्रवास तुमचा बदलला. तर कसं वाटतंय त्याबद्दल तुम्हाला? नाही, छान वाटतंय. असं काय नाही, मला असं वाटत होतं की मॅरेज नाही करायचं, पण माझ्या आई वडिलांनी मला खूप सांगितलं की असं नाही आपण एकटं राहू शकत. त्यासाठी मी त्यांच्यासाठी मॅरेज केलं खरं तर. आणि आता मला वाटतंय की मी केलं म्हणून चांगलं झालं. असं काही नाही, कसं एकटीनं दिवस काढणं आत्ताच्या ह्याच्यात खूप कठीण आहे. पण नाही, माझ्या जेव्हा असं मला असे मिस्टर मिळालेत की ते माझ्यावर सगळ्यात जास्त विश्वास असणं मला वाटतं संसारात सगळ्यात महत्वाचं आहे, की आपला एकमेकांवरचा विश्वास. आणि त्याच्यामुळे तर मला असं काही वाटत नाहीये, खूप चांगलं वाटतंय. मग हा संघर्षमय प्रवास करत असताना आयुष्यात असा प्रसंग घडला का की जो तुम्ही कधी विसरू शकत नाही? काय सांगा? असं काही नाही, संघर्षमय प्रवास असं काही झाला नाही. मला असं वाटतंय की माणसाच्या आयुष्यात संघर्ष हा असला पाहिजे, त्याशिवाय माणूस उभा राहत नाही, मोठा होत नाही. आणि मी तेच मांडलं की नाही, कष्ट करणं हे सगळ्यात जास्त मला संघर्ष वाटतोय. की असं काही नाहीये की लगेच आज गेलोय, काम मिळाले म्हणून आज आपल्याला एवढे पैसे मिळाले. कधीतरी थोडंफार ते प्रमाण राहतं पैशाचं. आणि संघर्ष हा माणसाच्या जीवनात असला पाहिजे, की जिद्द ही असली पाहिजे, त्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. प्रत्येकाचं तसं असतं, काही ना काही अडचणी असतात, त्या अडचणींना सामोरं जाऊन खूप अडचणी येत राहतात. असं काही नाहीये, मी हा जे मार्ग स्वीकारलाय होम डिलिव्हरी त्यातल्या त्यात मी करते. खूप मनात लोकांच्या असं विचार येत असतील की ह्या कुठं जातात, काय करतात, असं आहे. पण मी नाही, मी देवाला स्मरून प्रत्येक गोष्ट करत असते की आपण कुणाचं लोबाडत तर नाहीये, कुणाचं आपण घेत तर नाहीये. आपल्या कष्टावर विश्वास आहे आणि त्याच्यामुळे आपण हे बाहेर जे जातोय ते आपले कष्टच करतोय. आणि माझं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जरी किती बाहेर गेलो तरी मला वाटतंय आपला नवरा, आपली मुलं, आपली घरची माणसं डोळ्यासमोर जर आपल्या असतील तर आपण कुठलंही काम सोप्या पद्धतीने करू शकतो. आता तुम्ही स्वतः पंचकर्म चिकित्सिकमध्ये घराघरात जाऊन त्यांना सर्व्हिस देता, तर या सर्व्हिसेस नेमक्या कोणत्या असतात, काय सांगा प्रेक्षकांना? पंचकर्म सर्व्हिसेस म्हणजे काय, बॉडी मसाज असतो, आयुर्वेदिक बॉडी मसाज, त्याच्यानंतर पिंडस्वे आणि त्याच्यानंतर तेलधारा, असे 2-4 म्हणजे त्यामध्ये हे आहेत. पण कसं आहे, बॉडी मसाज आणि पिंडस्वे म्हणजे आपलं कमरेचं दुखणं, पाठीचं दुखणं, ह्या जे दुखणे लेडीजमध्ये भरपूर प्रमाणात असतं. तर माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे की मला एकही कस्टमर असा म्हणजे माझा नाही आहे की त्याचं मी केलाय मसाज किंवा मी त्यांना जी ट्रीटमेंट दिली त्यातून त्यांना फायदाच झाला. त्याच्यामुळे एवढंच सांगू शकेल की आयुर्वेदिक हा खूप चांगला हे आहे की त्यामधून आपल्याला साईड इफेक्ट्स काही होत नाहीये. झाला तर चांगलाच इफेक्ट होतोय, पण वेळ लागतोय. पण माझ्या मते महिलांनी तर शक्यतो हे करून घ्यावा की त्याच्यामुळे तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळेल, आपलं शरीर पण खूप चांगलं राहील. म्हणजे आता अशी पण परिस्थिती नाहीये की आपण सगळं व्यवस्थित हेल्दी राहू शकतोय. हेल्दी राहण्यासाठी सुद्धा हे उत्तम उपाय आहे. उत्तम उपाय. तर ठीक आहे. आता तुम्ही सक्षम फाउंडेशनचा एक सभासद आहात, तर ओळख त्यांची कशी निर्माण झाली, काय प्रसंग कोणता होता तो, काय सांगा? प्रसंग म्हणजे साधं असं वाटलेलं की काय नाही, एक ब्लँकेट मिळणार आहे, पैसे द्यायचे, 400 रुपये भरायचे आणि ते सभासद व्हायचं. मग माझं एवढं काय असं जेन्युअली घेतलं की सभासद होऊया, महिलांना एक व्यासपीठ मिळालं पाहिजे, त्यासाठी मी सभासद झाले. त्याच्यानंतर मला हे असं कळालं की हा महिलांसाठी खूप छान व्यासपीठ आहे की जेणेकरून आपण जे काम करतोय त्याच्यासाठी आपल्याला भरपूर प्रोत्साहन मिळणार आहे. मग त्याच्यानंतर मला ते नामांकन मिळालं, ह्याचं पंचकर्मासाठी पुरस्कार मिळाला. आता त्यातून माझं छान वाटलं मला. खरंच सुजाता मॅडमनी खूप छान महिलांसाठी हे सक्षमचं हे काढलंय फाउंडेशन. मला वाटतं नावातच असं आहे की ज्या वेळेला सक्षम फाउंडेशन म्हणजे असं खरोखर वाटलं की ह्यात सभासद झाल्यावरच असं वाटलं की आपण सक्षम झालोय.
थोडं म्हणजे सक्षम झालोय असंच वाटलं. त्याच्यामुळे आता राहिलेलं सक्षम ते आम्ही स्वतः होणार आहोत मॅडमच्या आशीर्वादाने. आणि मॅडमने आम्हाला खूप सपोर्ट करावा. आम्हाला काही गोष्टी म्हणजे आम्हाला त्यांचे हे पाहिजे असेल, मदत पाहिजे असेल तर त्यांनी आम्हाला अजून थोडीफार मदत करावी. आणि एवढंच बोलेल. खूप छान वाटतं. आज तुम्ही स्वतः एक पंचकर्मा चिकित्सक स्वतः उभारले, तुम्ही स्वतः तिथं घरी जाऊन त्यांना सर्व्हिस देता. तर भविष्यात तुम्ही पंचकर्मा चिकित्सकला कुठं पाहता, काय सांगाल? माझा त्याच्याकडे पंचकर्मा चिकित्सक पाहण्याचा खरा उद्देश म्हणजे मला असं वाटते की महिला म्हणजे ज्या महिला असतात ना, म्हणजे जे जॉब करतात वगैरे, त्यांना ह्या गोष्टी जेन्युइन आहेत की त्या बाहेर जाऊन मसाज वगैरे करू शकतात. की त्यांनी केला तरी काय असं प्रॉब्लेम वाटत नाही की नाही त्या कमवतात करतात. पण असं काही नाहीये. ज्या गृहिणी आहेत की ज्या घरी काम स्वतः सगळं काम करतात त्यांनी सुद्धा मसाज करून घेतला पाहिजे. कारण की त्यांना कोण करून घेणार. तर त्यांच्यासाठी मी खरं म्हणजे ज्या महिलांना बाहेर जायला भेटत नाही, प्रॉब्लेम येतात की काय करून घेताय वगैरे, असं की त्यांच्यासाठी मी हे ठेवलेलं आहे की होम डिलिव्हरी, की मी घरी जाऊन त्यांना मसाज करते. आणि अशा माझ्याकडे भरपूर महिला आहेत की त्या फक्त गृहिणी आहेत, त्या काही जॉब वगैरे करत नाहीयेत, तरी सुद्धा मी त्यांना जाऊन मसाज वगैरे करते. आणि त्यांना इतकं बरं वाटतं की त्या मला म्हणतात की असं वाटतं की आईकडे 2 दिवस माहेरी गेल्यावर आई जशी प्रेमानं आपल्याला सगळं करते ना, तसं तू 1 तास जरी आमच्याकडे आलीस की तुला आम्हाला खूप बरं वाटतं. तर मला वाटते पैशापेक्षा सुद्धा त्या ज्या महिला माझ्यासाठी हे एवढं बोलतात ना की आज माझं खूप मला त्रास होत होता, ताण वाटला म्हणजे काम करून, तर तू 1 तास ये, तर तू आलीस की आम्हाला खूप बरं वाटतं. एवढ्यातूनच मला इतकं समाधान मिळतंय की आपण जे काम करतोय ते खरोखर खूप चांगलं करतोय. की खरोखर बायका आपल्याशी वाट बघत असतात की तू कधी येतेस, तुला वेळ आहे का आज, फोनवरूनच आमचे कॉन्टॅक्ट होतात. आणि असं छान वाटतंय मला की मी एक चांगलं काम करते, ह्याचा माझ्या स्वतःवर खूप विश्वास आहे की माझ्या हातून खूप चांगलं काम होतं. म्हणजे महिलांनी दिलेल्या प्रतिक्रिया ह्या तुमच्यासाठी तुमच्या कामाची पोचपावती. तर आज या व्यासपीठाच्या माध्यमातून तुम्ही महिलांना काय संदेश द्याल? काय नाही, मी महिलांना एवढंच सांगेन की तुम्ही स्वतःला कमी समजू नका. प्रत्येक महिलेनं मी काहीतरी करते, मी आज काहीतरी केलं म्हणजे काय केलं, तर घरात जरी आपण मुलांसाठी नवऱ्यासाठी डबा जरी केला, तरी घरचं जरी काम केलं, तर असं काही समजू नका की मी आज काहीच केलं नाही. जेव्हा तुम्ही स्वतःचा विश्वास स्वतः संपादन कराल की मी आज काहीतरी केलंय, त्यावेळेलाच तुम्हाला असं वाटेल की आपण काहीतरी आहोत. नाहीतर घरी काम केलं म्हणजे आज काय नाही झालं असं काही नाहीये. आणि प्रत्येक महिलेनं छान निरोगी राहावा, मसाज वगैरे करून घ्या, एवढंच सांगेन. स्वतःची काळजी स्वतः घ्या. आज या व्यासपीठावर तुम्ही तुमचा संपूर्ण जीवन प्रवास सांगितला, तसंच तुमचं संघर्षमय आयुष्य आणि आयुष्याला कलाटणी देणारा तो प्रसंग, यामुळे तुमचं आयुष्य पूर्ण बदललं. आणि आज तुम्ही पंचकर्मा चिकित्सक हे स्वतः उभारलं आहे आणि त्याला उभारणी देण्याचा सुद्धा प्रयत्न करताय. आणि त्या कामाचा ठसा आज तुमचा उमटलाय आणि आज तुम्ही इथपर्यंत पोहोचलात. आज तुम्ही वेळात वेळ काढून इथं आलात, त्याबद्दल तुमचं धन्यवाद आणि यापुढच्या आयुष्याला शुभेच्छा. थँक्यू.